संभाजी पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटील सर, आपण बघतोय की सध्याचे जे कल आहेत त्यानुसार अबकी बार पुन्हा महायुती सरकार असं म्हटलं गेलेलं आहे। अगदी महायुतीच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात एवढं मोठं यश त्यांना मिळालेलं आहे। 2014च्या लाटेपेक्षा देखील भाजप पुढे गेलेला आहे। बरोबर आहे। अतिशय उत्साहपूर्वक असे युतीसाठीचे निकाल लागलेले आहेत। म्हणजे त्यांच्या नेत्यांनाही आज सकाळपर्यंत एवढं मोठं यश मिळेल अशी खात्री नव्हती। जनतेचा हा जो कल आहे, लोकशाहीतला जो हा कल आहे, तो खरोखरच विस्मय चषक असा आहे। आतापर्यंत महायुतीला म्हणजे भाजपची एवढी कामगिरी आपण उंचावलेली कधी पाहिलेली नव्हती। प्रथमच भाजपची अक्षरशः लाट संपूर्ण राज्यामध्ये दिसते आणि महाविकास आघाडी जे अत्यंत चांगली कामगिरी करेल असा जो विश्वास होता तो मात्र मतपेटीपर्यंत आलेला दिसत नाही। भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदेंचा गट असेल, अजित पवार यांचा गट असेल, यांनी जो नारा दिला होता एक हे तो सेफ आहे, तसंच लाडकी बहीण असेल, या सगळ्यांची गोळाबेरीज नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे सगळं राज्यातलं एक गणित जुळून आलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले या ठिकाणी दिसून येतं। पाटील सर, सगळे हिंदूंची मतं एकवटलीत असं वाटतं? तसं झालेलं दिसत नाहीये। मात्र एकूणच जो राज्यातला मतांचा टक्का जो वाढलेला होता तो सगळा टक्का आत्ताचे निकाल आणि त्याचे कल बघता भाजप आणि महायुतीच्या बाजूने गेलेले दिसतात। सगळ्या ज्या बहिणी होत्या, लाडक्या बहिणींची जी मतांची टक्केवारी आहे, प्रत्येक ठिकाणी 2 ते 3% महिलांची मतं वाढलेली दिसत होती। ही मतं आता महायुतीच्या पडद्यामध्ये जाऊन पडलेली दिसतात। अगदी बरोबर आहे। आणि आता महायुतीचे मुख्यमंत्री शिंदे व्हावेत असं शिंदे गटाच्या नेत्यांना वाटतंय, तर भाजपच्या नेत्यांचे म्हणणं आहे की फडणवीस मुख्यमंत्री होतील। बरोबर आहे, साहजिकच आहे। भाजपच्या आत्ता जो आपण आकडा बघितला 125-127च्या आसपास भाजपची संख्या आहे, तर यावेळेस भाजप अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे किंवा इतर कुठल्या तरी पक्षाकडे मुख्यमंत्री पद जाईल अशी अजिबात शक्यता वाटत नाही। भारतीय जनता पक्षाचाच नेता हा मुख्यमंत्री पदावरती बसेल असं स्पष्टपणे चित्र कौल आजच्या या निकालावरून दिसतंय। अगदी बरोबर। पाटील सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गद्दारी, पक्षनिष्ठा किंवा कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल राज्यातला, विरोधी पक्षांनी रान उठवलं होतं, सगळे मुद्दे मागे पडले। बरोबर। खरं तर पहिल्यांदा जो सगळा एकूण जनतेचा कल होता, राज्याचा कल होता, त्याच्यामध्ये सगळी एकूणच जी काय तोडफोड होती त्याचं चीड दिसत होती। ही सगळी जी चीड होती ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी व्यक्त केली, ती नाराजी व्यक्त केली। त्याच्यानंतर मात्र महाविकास आघाडीचा जो प्रचाराचा कल राहिलेला होता तो सगळा हा फक्त विकासाच्या मुद्द्यांच्या ऐवजी हातला जो महायुतीमधली जी गद्दारी असेल किंवा बाकीचे मुद्दे होते त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि त्याच वेळी महाविकास आघाडीच्या या सर्व प्रचाराला तोंड देण्यासाठी महायुतीने जास्तीत जास्त विकास कामांवरती भर त्यांचा कसा आहे आणि योजनांचा जो शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये जो धडाका लावला, म्हणजे लाडकी बहीण असेल, वीज बिलामध्ये माफी असेल, शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे असतील, त्यांच्या ज्या घोषणा असतील, जर तुम्ही आता महायुतीला निवडून नाही दिलं तर हे तुमच्या सगळ्या सवलती निघून जातील, हा असणारा त्यांचा प्रचाराचा मुद्दा असेल। नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि राज्यातला विकास यांची जी सांगड घालायची होती ती कशा पद्धतीनं आम्ही घालू शकतो हे जे पटवून दिलं गेलं, या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीला जबरदस्त असा फायदा झालेला आहे आणि जनतेने पुन्हा एकदा, जनतेच्या मनामध्ये जी धाकधूक होती, सर्वांच्या म्हणजे विश्लेषकांच्या मनामध्ये धाकधूक होती की राज्याचं पुढे काय होणार, संपूर्ण राज्यामध्ये खिचडीचं सरकार होईल, असं न होता जनतेने पुन्हा एकदा स्थिर असं सरकार या राज्याला आवश्यक असल्याचा कौल आता तरी पहिल्या टप्प्याच्या एकूण निकालावरून दिसतोय। अगदी अगदी बरोबर। माझा सहकारी तन्मय देखील काही प्रश्न विचारू इच्छितोय। अगदी संभाजी सर, ह्या एकंदरीत सगळ्या एक कल्ली निकालाकडे पाहता या पुढचं राजकारण भाजपनं जे 10 वर्षात केलेलं मराठा एकीकरण असेल, त्यानंतर ओबीसींचं राजकारण असेल, सगळं राजकीय कूस बदलणारं ठरणार आहे पुढचं राजकारण? महाराष्ट्राचं राजकारण बदलेल पूर्णतः? नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण भाजपने आतापर्यंत जो ओबीसी असेल,
मुस्लिम समाज असेल किंवा इतर जे समाजातले घटक आहेत वेगवेगळे, त्यांच्यावर त्यांना लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि जो एकनाथ शिंदे असेल, अजित पवार हे जे मराठा नेते आहेत, त्यांना सोबत घेऊन जी एकत्रित पद्धतीने जे युतीचं राजकारण किंवा सकारात्मक राजकारणाचं जे पाऊल उचललेलं आहे ते कायम ठेवावे लागेल. याचबरोबर महायुतीमध्ये किंवा भाजपमध्ये असं बोललं जायचं की दुसऱ्या फळीतला नेता कुठलाही नको आहे माझ्यापेक्षा वरचढ. ही जी वृत्ती होती किंवा ही जी पॉलिसी होती ती बदलावी लागेल. त्यांना सर्वांना सामावून घेऊन जाणारं नेतृत्व यापुढे भाजपला विकसित करावं लागेल. ही फार मोठी संधी त्यांना पुन्हा एकदा संपूर्ण देशामधलं वातावरण पलटवण्यासाठी मिळालेली आहे. महाराष्ट्रात हे जे काही आत्ताच्या एकूण निकालावरून घडताना दिसत आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणार आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, असा कुठलीही रिजन नाहीये की ज्यामध्ये आता भाजपला लोकांनी स्वीकारलेलं नाही. त्यामुळे संपूर्ण राज्याचं एकूणच गणित या निकालांनी बदललेलं दिसतंय. आणि यापुढचं राजकारण आहे ते सर्व सकारात्मकच करावं लागेल. सर्व जाती समूहांना सोबत घेऊन करावं लागेल. आणि फक्त हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं डिवायडेशन न करता सर्व जाती यांना समावेश करून एकीचं राजकारण हे भाजपला करावं लागेल.